मित्रांनो, देशभरातील सर्व रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकार एक मोठी सौगात देणार आहे। जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे कोणतेही राज्य किंवा जिल्ह्यातील रेशन कार्ड बीपीएल, एपीएल, पिवळे, गुलाबी असेल तर 1 जुलै 2025 पासून रेशन कार्डवर मिळणार आहेत हे 8 मोठे फायदे। सरकारने रेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। या नव्या बदलांमुळे कुटुंबातील महिलांवर, वृद्धांवर आणि लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे। सरकारने विविध प्रकारच्या नवीन योजना आणि लाभ जाहीर केले आहेत। आतापर्यंत रेशनमध्ये केवळ गहू आणि तांदूळ दिला जात होता, जे गरीब कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे ठरत होते। त्यामुळे अनेक गरीब कुटुंबे कुपोषणाचे शिकार होत होते। हे लक्षात घेऊन सरकार आता तांदूळ देणं बंद करून त्याऐवजी 9 वेगवेगळ्या वस्तू रेशनमध्ये देणार आहे। जसे की तुम्ही येथे पाहू शकता, ही एक मोठी बातमी आहे। फ्री तांदूळ आता बंद आणि त्याऐवजी मिळणार 9 वस्तू। सरकारने संपूर्ण स्कीमच बदलली आहे। आपण हेही पाहूया की कोणत्या राज्यातील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर एक मोठी योजना जी 2025च्या सुरुवातीपासून रेशन कार्ड धारक वाट पाहत होते। त्यात सरकारने वचन दिले होते की प्रत्येक रेशन कार्ड धारकाला दरमहा 1000 दिले जातील। ती योजना आता प्रत्यक्षात येणार आहे, जसे की येथे दिसत आहे। आता रेशन कार्ड धारकांना दरमहा 1000 मिळणार आहेत। यासाठी काय प्रक्रिया आहे, कोण पात्र आहे याची माहिती देखील आपण घेणार आहोत। त्याचप्रमाणे इतर अनेक फायदेही 1 जुलै 2025 पासून रेशन कार्ड धारकांना मिळायला सुरुवात होईल। म्हणून ही अतिशय महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, या सर्व लाभांची माहिती जाणून घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे निर्देश सरकारने दिले आहेत। हे लाभ मिळवण्यासाठी सरकारने 2 आवश्यक कामे अनिवार्य केली आहेत। पहिला निर्देश, आधार लिंकिंग। सरकारने आता रेशन कार्डचे आधार कार्डाशी लिंक करणे अनिवार्य केले, म्हणजे हे 8 फायदे मिळवण्यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी जोडलेले असणं गरजेचे आहे। दुसरा निर्देश, ई-केवायसी। यासोबतच सरकारने ई-केवायसी करणं देखील बंधनकारक केले। जर तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण झालेली असेल तरच हे सर्व लाभ तुम्हाला मिळतील। त्यामुळे 30 जून पूर्वी रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे, अन्यथा हे फायदे मिळणार नाहीत। चला आता पाहूया ते 8 महत्त्वाचे फायदे जे रेशन कार्ड धारकांना 1 जुलै 2025 पासून मिळायला सुरुवात होणार आहेत। प्रथम लाभ, 1000 प्रतिमाह योजनेचा फायदा। जसं की तुम्ही पाहू शकता, एबीपी न्यूज या प्रसिद्ध न्यूज चॅनलकडून ही मोठी बातमी समोर आली आहे। रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला 1000 मिळणार आहेत। सरकारकडून वेळोवेळी अशा योजना आणल्या जातात ज्या लोकांना फायदेशीर ठरतात आणि त्याचबरोबर सरकारचा मतदार वर्गही मजबूत होतो। यावेळी सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणली आहे। ही योजना विशेषतः अशा कुटुंबांसाठी उपयुक्त आहे ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे। या योजनेअंतर्गत अन्नधान्यासोबत दरमहा 1000 देखील देण्यात येणार आहेत। म्हणून आता तुम्हाला समजले असेल की ही योजना किती महत्त्वाची आहे। पुढे आपण जाणून घेणार आहोत की या योजनेत अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे आणि इतर फायदे काय आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे। अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासाचा पुरावा आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा थेट रेशन डीलरकडून फॉर्म मिळवून सुद्धा भरू शकता। जसे मी सुरुवातीलाच सांगितले होते, ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे, कारण यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहोचेल हे सरकारचे उद्दिष्ट आहे। मीडिया रिपोर्टनुसार ही योजना 1 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे। पुढील फायदा, घरगुती महिलांसाठी फ्री सिलाई मशीन योजना। हा लाभ विशेषतः आपल्या मातांसाठी, बहिणींसाठी आणि अशा महिलांसाठी आहे ज्या घर सांभाळतात पण कोणत्याही नोकरी व्यवसायात नाहीत। सरकारनं अशा महिलांसाठी पुन्हा एकदा सिलाई मशीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्या घर बसल्या स्वतःचं उत्पन्न सुरू करू शकतील आणि कोणावरही अवलंबून राहणार नाहीत।
फेब्रुवारी महिन्यात ही योजना आली होती, पण अनेक महिलांना योग्य माहिती मिळाली नाही किंवा अर्ज भरण्यात अडचणी आल्या, त्यामुळे त्या वंचित राहिल्या. परंतु आता योजनेला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे आणि यावेळी ही योजना थेट रेशन कार्डाशी लिंक केली गेली आहे. जसे की तुम्ही येथे पाहू शकता, ही बातमी सुद्धा ABP न्यूज या प्रसिद्ध न्यूज चॅनलकडून आलेली आहे. सरकार फ्री सिलाई मशीन योजना अंतर्गत गरीब आणि गरजू महिलांना मोफत सिलाई मशीन देते, जेणेकरून त्या घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. ही योजना गाव आणि शहर दोन्ही भागातील महिलांसाठी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेद्वारे केंद्र सरकार दरवर्षी प्रत्येक राज्यात 50,000हून अधिक महिलांना मोफत सिलाई मशीन वितरित करते. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सिलाई मशीन योजना असे कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून आम्ही त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवू शकू. पुढचा लाभ, रेशनमध्ये 9 नव्या वस्तू. जसे मी तुम्हाला आधीच सांगितले होते, आता सरकारने फ्री तांदूळ देणे बंद करून त्याऐवजी 9 अत्यावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या फ्री रेशन योजनेअंतर्गत देशातील सुमारे 9 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. आधी फक्त फ्री तांदूळ दिला जात होता, पण आता तो बंद केला जाणार असून त्याऐवजी खालील 9 वस्तू दिल्या जातील. गहू, डाळी, तूर, मसूर, चना, साखर, मीठ, मोहरीचे तेल. ही सर्व वस्तू सरकार जुलै 2025 पासूनच्या रेशनमध्ये देणार आहे. पुढील लाभ, महिला सन्मान योजनाही. योजना आपल्या सर्व माता भगिनींसाठी आहे आणि ही एक मोठी दिलासा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारने जाहीर केले आहे की सर्व BPL रेशन कार्ड धारक महिलांना दरमहा 500 रुपये ते 1200 रुपये पर्यंतची सन्मान रक्कम दिली जाईल. हे पैसे त्या स्वतःच्या किरकोळ खर्चासाठी वापरू शकतील आणि कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावं लागणार नाही. तशीच ही नवी योजना आता हरियाणा, बिहार आणि इतर अनेक मोठ्या राज्यांमध्ये लागू होणार आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना, महाराष्ट्रात माझी लाडकी बहिणी योजना चालू आहे. प्रत्येक राज्यात मिळणारी रक्कम थोडी वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, हरियाणामध्ये प्रतिमाह 1200 रुपये लवकरच देण्यात येणार आहे. जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल की तुमच्या राज्यात किती रक्कम मिळेल, तर खाली कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा. आम्ही त्याबद्दल माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.